यांना मी व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची नम्र विनंती करते. मराठी भाषेची थोरवी गाणारे, मराठी भाषेचे अग्रगण्य कवी, ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरोडकर यांचा आज जन्मदिवस. या निमित्ताने आज आपण मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करत आहोत. यानंतर प्रथम मराठी गौरवगीत होईल. मी विद्यालयाच्या संगीत विषयाच्या शिक्षिका पुणेकर मॅडम व चव्हाण सर आणि गीत मंचाच्या विद्यार्थ्यांना विनंती करते की आपण गीत सादर करावे. करुणी प्रतिमा पूजन तेज कार्यक्रमाचे वाढूया. माय मराठी सात मराठी भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी साथ मराठी, जगण्याला या अर्थ मराठी, जगण्याला या अर्थ मराठी.
मान्यवरांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची नम्र विनंती करते. आज आपण सर्वजण मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करत आहोत. यावर्षी होणारा हा मराठी दिन खूप खास आहे, कारण 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. ही बाब आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची आहे. यानिमित्त सर्वांना मराठी दिनाच्या खूप शुभेच्छा. आजच्या या राजभाषा मराठी गौरव दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या प्राध्यापिका सौ शैलजा दामले मॅडम यांचा परिचय करून देण्याची विनंती मी अभिराज रणखाम याला करते. नमस्कार. आजच्या राजभाषा मराठी गौरव दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर शैलजा शंकरराव दामले या लाभलेल्या आहेत. त्यांचे शिक्षण MA, BEd, MPhil आणि PhD झालेले आहे. त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून MPhil पूर्ण केले आहे. त्याचबरोबर इतिहास विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून PhD पदवी प्राप्त केली आहे. तसेच नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी येथील मध्ययुगीन मठांचा चिकित्सक अभ्यास त्यांनी केला आहे. त्यांना महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाविद्यालय व दयानंद कला महाविद्यालयात इतिहास व मराठी अध्यापनाचा अनुभव आहे. त्या भारतीय स्त्री शक्तीच्या कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांना मराठवाड्यातील अनेक नामवंत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त आहे. तसेच त्या अनेक अभिवाचन कार्यक्रमातही सहभागी आहेत. सध्या त्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथील लातूर उपकेंद्रात वरिष्ठ संयोजक म्हणून नियुक्त आहेत. तसेच विवेकानंद संस्कार संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. धन्यवाद. धन्यवाद अभिलाष. आजच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या प्राध्यापिका सौ शैलजा दामले मॅडम यांचे स्वागत करण्याची विनंती मी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री रमाकांत स्वामी सरांना करते. फुलझाडाची कुंडी आणि श्री अतुल देवगावकर सर लिखित ग्रंथांची एक बारीक धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची विनंती मी वेदांत समूहाची अभिनव मानव विकास संस्था द्वारा संचलित श्री किशन सोमानी विद्यालय लातूर आज मराठी राजभाषा गौरव दिन. त्यानिमित्ताने सर्वांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. श्री किशन सोमानी विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन अतिशय उत्साहात साजरा केला जातो. आजच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत इतर भाषा येणे सुद्धा गरजेचे असले तरी आपल्या मराठी भाषेचे महत्त्व टिकवून ठेवणे देखील तेवढेच आवश्यक आहे. मराठी भाषेतील साहित्य समृद्ध असल्याने येणाऱ्या पिढीला मराठी साहित्यिकांची ओळख व्हावी म्हणून विद्यालय सतत तत्पर असते. मराठी वाङ्मयातील वेगवेगळ्या साहित्यिकांची भेट विद्यालयात विद्यार्थ्यांना करून देऊन विद्यार्थ्यांसोबत साहित्यिकांचा मनमोकळा संवाद ठेवला जातो. उदाहरणार्थ मागील महिन्यातील बाल साहित्यकार एकनाथ आव्हाड यांनी विद्यालयाला दिलेली भेट. आपल्या मातृभाषेबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून विद्यालयात अभिवाचन, काव्यवाचन, काव्यलेखन, कथाकथन असे विविध उपक्रम आवर्जून घेतले जातात. नववर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून नववर्षाच्या शुभेच्छा देणारे पत्र खालील साहित्यिकांना पाठवण्यात आले. कवी तुकाराम खांडे, कवी इंद्रजित भालेराव, कवी यत्री संगीता बर्वे, बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड, लेखिका माधुरी पुरंदरे, लेखिका वीणा गवाणकर, लेखक अरविंद जगताप. विद्यालयातील विद्यार्थी आंतरशालेय वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यात सहभाग नोंदवून बक्षीस पात्र ठरले आहेत. थोडक्यात मी माझे प्रास्ताविक आटोपते घेतो. शेवटी मी एवढेच म्हणेन की आपण सर्वांनी मराठीचा अभिमान बाळगावा, मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी तसेच जोपासण्यासाठी प्रयत्न करावे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ या जगात मान मानतो मराठी, एवढ या जगात मान मानतो मराठी. धन्यवाद.
देण्याची विनंती करते. भित्तिपत्रकाबद्दल माहिती देण्याची विनंती मी वैभवी सोमवंशी हिला करते. नमस्कार. मराठी भाषेचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. मराठी माती ही वीरांची भूमी आहे आणि मराठी असण्याचा आपणा सर्वांना अभिमान देखील आहे. मराठी भाषेच्या सन्मानार्थ सर्वश्री मराठी त्यासाठी सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ज्येष्ठ कवी श्री विष्णुरामन कुटाळकर अर्थातच कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 साली झाला. त्यांच्या मराठी भाषेतील योगदानामुळे 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. जवळजवळ 20 वर्षांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. जगातील 11 कोटी लोकांची मराठी ही भाषा असून जागतिक क्रमवारी पहिल्या 15 क्रमांकात मराठीला स्थान आहे. पण असं असूनही मराठीसाठी लढा द्यावा लागला. 2012 मध्ये प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. 2013 मध्ये अहवाल सादर करताना मराठीचा उच्चार बदलत गेल्याचंही नमूद केलं गेलं. मराठी भाषा 2500 वर्षे जुनी असल्याचंही अहवालात नमूद केलं गेलं आणि केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी भाषेत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे चित्र व त्यांच्या साहित्यातील विचार मांडणाऱ्या ओळी या भित्तिपत्रकाची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली आहे. मराठी भाषेला प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक वी.स. खांडेकर 1974 मध्ये त्यांना त्यांच्या ययाती कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. हा ज्ञानपीठ पुरस्कार मराठीचा प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार होता. त्यानंतर मराठी राजभाषा दिन ज्यांच्या जन्मदिवशी साजरा करतो ते म्हणजे कुसुमाग्रज. त्यांच्या विशाखा या कविता संग्रहाला 1987 साली ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठीला तिसऱ्यांदा 2003 मध्ये विद्या करंदीकर यांनी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला. त्यांच्या अष्टदर्शने या साहित्य कृतीसाठी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर सर्वांना परिचित असलेले मराठी लेखक भालचंद्र नेमाडे 2014 मध्ये त्यांच्या घोषणा या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील इयत्ता 9वी वर्गातील मधुरा जोशी व इयत्ता 7वीतील तेजश्री पाटील या दोघींनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची चित्रे रेखाटली आहेत आणि भित्तिपत्रकाचे सुलेखन इयत्ता 8वीतील आनंदी शिंदे, तनिषा देशपांडे या विद्यार्थिनींनी केले आहे. त्याबरोबर विद्यालयातील मराठी विषयाच्या सहशिक्षिका शोभा देशमुख मॅडम यांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांवर कविता रचली आहे. तसेच इयत्ता 5वी ते 8वीतील विद्यार्थ्यांनी मागील अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकातील कवितांवर आधारित चित्रे रेखाटली आहेत. हे सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे तयार केलं आहे. धन्यवाद. धन्यवाद वैभवी. यानंतर ज्याची आपण अतुरतेने वाट पाहत आहोत ते म्हणजे प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन. मी त्यांना विनंती करते की आपण आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. व्यासपीठावर उपस्थित असणारे शाळेचे मुख्याध्यापक आणि माझे गुरुवर्य आदरणीय स्वामी सर, कुलकर्णी सर, तुम्हाला मराठीचं अध्यापन करणाऱ्या जाधव मॅडम, त्याचबरोबर त्यांच्या बाजूला असलेले पांचाळ सर, आता अतिशय सुंदर असं मुलांचं गीत ज्या सादर करून गेल्या या ठिकाणी त्या गीत बसवणाऱ्या
पुणेकर मॅडम असतील, चव्हाण सर असतील, मराठीचा सगळा स्टाफ जो या शाळेमध्ये उपस्थित आहे आणि चैतन्याने भरलेली तुम्ही सारी मुलं, तुमच्यामध्ये नंदनवन निर्माण करणारी ही तुमची शाळा. आपण कुठं एखादा कार्यक्रम साजरा करतो हे फार महत्त्वाचं असतं पहा. आणि मला वाटतं लातूरमध्ये गुणवत्ता, विद्यार्थी विकास आणि विद्यार्थ्यांची जडणघडण या विषयात नाव घ्यावं अशा काही पोटावर पोचण्या इतक्या शाळा आहेत. त्यामध्ये श्रीकिशन सोमाणी हे नाव अग्रगण्य आहे आणि त्या शाळेत येण्याचं सद्भाग्य आज मला लाभलं. बघा, मला आज एक दिवस हे शाळेत यायला भेटलंय तर मला ते भाग्य वाटतंय माझं. तुम्ही तर या शाळेत शिकताय म्हणजे तुम्ही किती नशीबवान आहात बरं. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. आता जे काही मी सांगते ते लक्ष देऊन ऐकायचंय तुम्हाला. आता आपण कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचं पूजन केलं. प्रतिमेचं पूजन करणं इतक्यापुरतं मराठी भाषेचं कौतुक किंवा इतक्यापुरतं मराठी भाषेचं गुणगान आपण इथंच मर्यादित ठेवता कामा नये. याच्या पुढं आपल्याला जायचंय. आणि हा टप्प्याने जात असताना कुसुमाग्रजांनी काय केलं म्हणून आज आपण राजभाषा दिन, गौरव दिन म्हणून साजरा करतो मराठी भाषेचा, याची थोडीशी माहिती आपण पाहूया. आणि मराठी किती श्रेष्ठ आहे याचं विवेचन मी आजच्या दिवशी तुमच्यासमोर करणार आहे. दारामध्ये फुललेला पारिजातचा सडा तुम्ही सारेजण पाहत असाल. प्राजक्ताची फुलं जी असतात ती सारेजण तुम्ही पाहता. ही प्राजक्ताची फुलं जितकी सहज फुलतात तितकी सहज गळून पण जातात आणि म्हणून मग लोक सहज त्यांना तोडून पुढे जातात पहा. परंतु वर्षानुवर्षानंतर एखादं ब्रह्मकमळ असं फुलतं की त्या ब्रह्मकमळाचा सुगंध समग्र परिसराला दरदरून टाकतो. एवढंच नव्हे तर त्या ब्रह्मकमळाची पूजा करण्यासाठी रात्री घरातील गृहलक्ष्मी आरतीचं ताट घेऊन सज्ज असते पहा. आज आमच्याकडे ब्रह्मकमळ उमलणार आहे. 1912 साली 27 फेब्रुवारी 1912 साली असंच एक ब्रह्मकमळ महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुललं आणि या ब्रह्मकमळाने आपल्या सुगंधाने समग्र मराठी सृष्टीला दरवळून टाकलं. म्हणून त्यांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिन, गौरव दिन म्हणून साजरा करतात. आदरणीय कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे पहा. शिरवाडे घराण्यामध्ये वयाच्या 30व्या वर्षी जवळजवळ म्हणजे 1930 साली खूप उशिरा ते दत्तक दिले म्हणून त्यांचं आडनाव पडलं शिरवाडकर. आता हे विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांचं पूर्ण नाव असताना आपण मात्र त्यांना कुसुमाग्रज म्हणतो. असं का? तर त्यांच्या मोठ्या भगिनींचं नाव कुसुम होतं पहा आणि मग कुसुमेचा अग्रज म्हणून कविता लिहित असताना त्यांनी कुसुमाग्रज हे नाव धारण केलं आणि आपण त्यांना कुसुमाग्रज असं म्हणायला लागलो. एक पेटनेम असतं पहा म्हणजे ज्याला ती उपनाव म्हणतात. लाडानं तुमची आई तुम्हाला, तुमचं नाव वेगळं असतं टीसी वरती पण लाडानं तुमची आई तुम्हाला वेगळ्या नावाने हाक मारते. बरोबर आहे की नाही? तर ते लाडाचं नाव जे आहे ते पुढे येतं. मराठी साहित्य विश्वामध्ये असं होतं पहा की कविता लिहित असताना आपलं एक विशिष्ट नाव धारण करून हे कविवर्य कविता लिहायचे आणि त्यांच्या कविता प्रकाशित सुद्धा करायचे. कुसुमाग्रजांचा जन्म झाला. कुसुमाग्रज शिक्षण घेत घेत नाशिक ही कुसुमाग्रजांची कर्मभूमी असं आपण म्हणूया. कारण या भूमीमध्ये राहून कुसुमाग्रजांनी वेगवेगळे विषय हाताळले पहा. सुरुवातीला नियतकालिकाचं संपादन त्यांनी केलं. नियतकालिकामध्ये लिखाणाला त्यांनी प्रारंभ केला आणि नंतर मग कविता ते लिहायला लागले. कुसुमाग्रजांचा कविता संग्रह पहा. गुरु कसे असतात? वि स खांडेकरांचे काम होतं पहा की नवकवींना दिशा द्यायच्या आणि त्यांना प्रकाशात आणायचं. खांडेकरांनी स्वतः पूर्ण जबाबदारी घेऊन कुसुमाग्रजांचा पहिला कविता संग्रह ज्याचं नाव विशाखा होतं ते प्रकाशित केलं आणि कुसुमाग्रज एक कवी म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित झाले. यानंतर कुसुमाग्रजांनी नाट्यविश्वात प्रवेश केला पहा. नटसम्राट नावाचं एक नाटक तुम्हा सगळ्यांना परिचित असेल पहा. तर अतिशय उत्कृष्ट असं नाट्यप्रवास कुसुमाग्रजांचा आपल्याला पाहावयास मिळतो. कादंबरी लेखन आहे, कविता लेखन आहे, असं एकही साहित्याचं क्षेत्र नाहीये
काढलेलं नाही. प्रत्येक ह्याच्यात दर्जेदार लेखन करण्याचं कार्य कुसुमाग्रजांनी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यांची कणा कविता ही तर सगळ्या शाळांमधनं गाजलेली आपल्याला पाहावयास मिळते पहा. मग या कुसुमाग्रजांनी जो त्यांचा साहित्य प्रवास आहे तो करत असताना, या साहित्य प्रवासामध्ये जात असताना त्यांनी असं म्हटलंय पहा की इंग्रजी भाषा नक्की शिका, पण ती शिकत असताना मराठीचा सुद्धा गौरव करा, परकीचे पद चेपू नका असं ते म्हणतायत पहा. म्हणजे परकीय भाषेचे पाय कापत बसू नका, ती भाषा शिका तुम्ही, पण तिचे पाय कापत बसू नका, तिचे गुलाम होऊ नका. तर मराठी भाषेचं सदैव अभिमान तुम्ही बाळगत राहा. मग हा अभिमान कसा बाळगायचा? या अभिमानाच्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा घराघरामध्ये सातत्याने मराठी बोलली गेली पाहिजे पहा. भाषा ही बोलल्याने समृद्ध होते, त्यामुळे ती तितक्याच समृद्धपणे घराघरात बोलली गेली पाहिजे. पण दुर्दैवाने आधुनिक काळामध्ये असं दिसत नाहीये पहा. तो फार फार इंग्रजी बोलतो तोच हुशार असं मानलं जातं. परंतु तुम्ही भाषा किती आत्मसात करता, तुमच्या भावना समोरच्यांना कितपत योग्य रीतीनं पोहोचवता, या सगळ्याचं सुंदर उदाहरण जर द्यायचं झालं तर कुसुमाग्रजांच्या असंख्य कविता, नटसम्राट असेल किंवा इतर नाटकं जी आहेत यांच्यामध्ये संवाद जर बघितलात तुम्ही तर हा संवाद श्रोत्यांच्या कर्णांना मधुर करण्या इतपत उत्कृष्ट दर्जाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. साधं पहा, एक विद्यार्थी आपलं शिक्षण पूर्ण करून येतोय आणि हा विद्यार्थी आल्यानंतर आपले सर त्याला ओळखतात की नाही हे तो विचारतोय. ओळखलं का सर मला? पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. आता गंगामाई पाहुणी आली असं म्हणताना या पाहुणीचा दोन अर्थ होतात. एक तर पाहुण आली असंही होतं आणि ती पाहुणी म्हणून आली असंही होतं. मग ही गंगामाई कशी आली तर ती पाहुणी म्हणून आली आहे, काही काळासाठी ती राहायला आली आहे. या कवीच्या सगळ्या घराचं जे सामान आहे ते वाहून घेऊन जायला आली आहे, पूर्ण सदृश्य रूपामध्ये ती आली आहे. हे कवितेचं मर्म जे आहे हे बरोबर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आता एक गोष्ट सांगतो का, म्हणजे गोष्टीतनं तुम्हाला सांगते मी. एकदा काय झालं माहिती का, एक शेतकरी आपल्या शेतात काम करत होता. मग त्याचे गुरु, श्रेष्ठ असलेले गुरु जे आहेत ते येतात आणि म्हणतात की अरे काय करायला, तर गुरुजी शेतात राबत होतो, आता तुम्ही आलो म्हणून तुमच्या दर्शनाला आलो बघा असं म्हणतो आणि पाया पडतो त्यांच्या. ते म्हणतात की शेतात किती दिवस राबणार आहे, तू एक काम कर, हे बघ हा माझ्याकडे एक हिरा सदृश्य खडा आहे, असा खडा जर तू गोळा केलास, असा खडा जर तू मिळवलास तर सगळ्या जगाची संपत्ती तुझ्याकडे येईल, म्हणजे इतका हा खडा मौल्यवान आहे. तर तू या खड्याच्या शोधात जावंस असं मला वाटतं, असं ते गुरुजी त्याला सांगतात. शेतकरी आपल्या गुरूंच्या सांगण्यानुसार पहा शेती व्यवसाय सोडतो, घराला कुलूप लावतो, काही काळ आपल्या मित्राला घर सांभाळण्यासाठी देतो आणि म्हणतो की माझ्या गुरूंनी सांगितलं हा खडा शोधून काढ म्हणून. तर मी या खड्याच्या शोधार्थ जातोय, कधी येईल माहिती नाही, पण खडा नक्की मी शोधून आणतो असं म्हणून तो खड्याच्या शोधात निघतोय. काय सोडलंय त्याला? आपली शेती सोडली, आपलं घर सुद्धा बंद केला तो आणि गेला खडा शोधायला. 1 वर्ष होतो, 2 वर्ष होतो, 3 वर्ष होतो, मग 4-5 वर्षांनी, 5 वर्षांनी ते गुरु पुन्हा येतात. तोपर्यंत त्या मित्रांनी त्याचं घर उघडून त्याच्या घरात आपलं बस्तान बांधलेलं असतं, तो तिथं राहत असतो, तो त्याची शेती बघत असतो. आणि मग गुरु येतात आणि म्हणतात की आला का, तो आला का? ते म्हणतात नाही गुरुजी, तो तर खडा शोधण्यासाठी गेलाय. ठीक आहे म्हणतात, मला पाणी दे म्हणतात. मग त्याच्याकडनं पाणी घेतात, पाणी पितात आणि नेमकं टेबलावरती एका मोठ्या टोपल्यामध्ये 4-5 खडे घालून त्या शेतकऱ्याच्या मित्रांनी ठेवलेले असतात. गुरुजी म्हणतात, ते बघतात आणि म्हणतात अरे हे खडे कुठं मिळाला, येऊन गेलाय का तो एकदा? तर गुरुजी म्हणतात नाही, तो जो शेतकऱ्याचा मित्र आहे, शेती सांभाळणारा, घर सांभाळणारा, तो म्हणतो की नाही आलाय तो, मी तुम्हाला म्हणलं ना तो खडा शोधायला गेला. अरे हेच तर खडे शोधायला सांगितले होते, तर हे कुठून मिळाले तुला? अरे म्हणे आमच्या शेतात केवढे, आमच्या शेतात असेच खडे. गुरुजी जातात,
त्याच्या शेतात बघतात पहा, जो खडा शोधायला गेला की नाही त्याच्या शेतात बघतात, त्याच्या शेतामध्ये एका झाडाखाली विशिष्ट जागेवरती असे असंख्य खडे पडलेले असतात. आता नेमकी गल्लत कुठं होती हे लक्षात घ्या. जो आपल्या गुरूंच्या आदेशावर खडे शोधण्यासाठी गेला त्याला हे कळालं का ही संपत्ती आपल्या शेतात असेल? कळालं का त्याला? तो शोधतच गेलाय, आलेला नाहीये. आणि जो बसलाय तो मात्र मनसोक्त उपभोग घेतोय त्याचा, कारण त्याला ते खडे आणून ठेवलाय. त्यालाही माहिती नाही ते मौल्यवान आहेत म्हणून, पण त्यानं ते आणून ठेवले आपल्या घरामध्ये आणि शोपीस मध्ये सजवावे तसे ते टोपलीमध्ये सजवून ठेवले. खूपदा असंच झालंय पहा, आपली संपत्ती आपल्या जवळ आहे हेच आपल्याला कळालेलं नाहीये आणि आपण इंग्रजी भाषेतच खरा विकास आहे असं म्हणत म्हणत आपली भाषा सोडून, आपलं माध्यम सोडून भरकटतोय. अजूनही आपल्या घरी आपण पोहोचलेलो नाहीये. किती दुर्दैव आहे. मग पोहोचलं पाहिजे की नाही? खरी समृद्धता कुठे आहे? खरी समृद्धता मराठी भाषेत आहे. भाषा म्हणून इंग्रजी शिका तुम्ही, हरकत नाही, आम्हालाही येते. मराठी भाषेत तर आम्ही शिकलेलो, पण आमचं कुठेही काहीही अडलेलं नाही आतापर्यंत. तसं फक्त इंग्रजी भाषेत तर पोपटपंची केली, पाठांतर केलं म्हणजे सगळं काही आहे असं नाहीये. तुम्हाला व्यक्त व्हायला पाहिजे, व्यक्त होता आलं पाहिजे. तुमचे शब्द तितक्याच प्रभावीपणे समोरच्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. मला शाळेचं पुन्हा एकदा कौतुक करावं वाटेल का तर आजच्या कार्यक्रमामध्ये कुठेही मला वाटतं भूमिका ह्या शिक्षकांनी घेतलेल्या नाहीये. प्रत्येक भूमिका तुम्ही विद्यार्थ्यांनी पार पाडली आहे आणि मला राणी कांबळेचं विशेष कौतुक करावंसं वाटेल. सूत्रसंचालन करणारी विद्यार्थिनी अजिबात भाषेमध्ये डगमगलेली नाहीये किंवा कुठेही तिथे चूक केलेली नाहीये. पहा, आटोपशीर मोजकच पण अतिशय सुंदररित्या तिनं ते मांडलंय. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा ही भूमिका जर आतापासून पार पाडत असेल तर त्याच्यामध्ये आपोआप सभाधीटपणा येतो, व्यासपीठ धीटपणा येतो आणि तो उत्कृष्टरित्या घडतो सुद्धा. तर मग आता एक लक्षात घ्या, मराठी भाषेमध्ये म्हणजे आपल्याच भाषेमध्ये समृद्धता आहे, आपल्याच भाषेमध्ये गोडवा आहे आणि आपल्याच भाषेमध्ये समृद्ध संपत्ती सुद्धा आहे. या भाषेच्या बळावरती तुम्ही कुठं कुठं पोहोचू शकता, असंख्य मोठ्या मोठ्या पदावरती तुम्ही जाऊ शकता. कारण पुन्हा एकदा अगदी परवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला राजभाषेचा अर्थात अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. इतकी जुनी आपली ही मराठी भाषा आहे. 1200 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या भाषेला आहे. मुकुंद राजांच्या विवेक सिंधू पासून ते अगदी कालच्या आजच्या येणाऱ्या विविध कथा कादंबऱ्यापर्यंत जर प्रवास घेतला. आता 98 ऑगस्ट अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीमध्ये पार पडलं पहा. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या तारा भवाळकर. भाषा ही बोलली पाहिजे हे लक्षात घ्या आणि ही बोलत असताना तिच्यामध्ये जे शब्द सामर्थ्य आहे, काय काय मराठी भाषेमध्ये तुम्ही अभ्यास करता का शाळेमध्ये? असंख्य म्हणी आहेत आपल्या मराठी भाषेमध्ये, वेगवेगळे वाक्यप्रचार आहेत. मराठी भाषा ही फार गमतीशीर आहे पहा. द्विअर्थी भाषा आहे, म्हणजे दोन अर्थ या भाषेतून निघतात आणि म्हणून मग ही भाषा जी आहे ही खूपदा विनोदाचा विषय सुद्धा होते पहा. आणि मग दोन अर्थ द्विअर्थ जर या भाषेतून निघत असतील तर नेमका बोलणारा समोरचा कोणत्या अर्थाने बोलतोय हे लक्षात येण्यासाठी या भाषेचा चढ उतार जो आहे तो अभ्यासणं अतिशय गरजेचं असलेलं आपल्याला पाहण्यास मिळतं. आणि म्हणून म्हणजे जाधव मॅडम, आम्ही जेव्हा वेदप्रतिष्ठानच्या ग्रंथालयात असतो त्यावेळेला अभिवाचन हा उपक्रम आम्ही बऱ्याचदा राबवतो जाहीररित्या. म्हणजे आम्ही देशिकेंद्र शाळेत माझं शिक्षण झालंय पहा आणि तुमचे सर जे स्वामी सर त्यांनी मला संगीताचे धडे दिलेले आहेत. त्यामुळं सुदैवाने अजूनही मी सुरातच गातीये पण आणि बोलतीये पण. तुम्हाला शिकवतं पण हे खूप महत्वाचं असतं पहा. आणि त्या पद्धतीनुसार जर बघायला गेलात, त्या विचारांशी जर बघायला गेलात तर ज्ञानपीठ पुरस्कारांची परंपरा वि. स. खांडेकरांनी सुरुवात केली. विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रजांना हा पुरस्कार भेटला. त्यानंतर या प्रवासाचे या पुरस्काराचे मानकरी
भेटला असं नव्हे तर असंख्य वेगवेगळे पुरस्कार, साहित्य अकादमी सारखा पुरस्कार असेल कुसुमाग्रजांना भेटलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हा त्यांचा प्रवास जो आहे, अखंड लेखन त्यांचं चालू आहे पहा. सातत्याने ती लिहित आहे. काहीतरी लिहावे, दिसा मासिक वाचित जावे. प्रत्येक दिवशी आपण वाचन केलं पाहिजे आणि रोज काहीतरी लिहित गेलं पाहिजे. दैनंदिनी लिखाण हा एक प्रकार आहे पहा. रोजचं वर्तमानपत्र आपण वाचलं पाहिजे. रोजची दैनंदिनी, दिवसभरात आपण काय केलं एवढं जरी होत नसेल तर आज 27 फेब्रुवारीला दामरे मॅडम शाळेत आल्या आणि त्यांनी कुसुमाग्रज व मराठी भाषेविषयी आम्हाला माहिती सांगितली. एवढ्या 4 ओळी जरी लिहिलात आजची तारीख टाकून की उद्या 28 तारखेची नोंद घ्यायची, ही सवय तुम्हाला आतापासून लागली पाहिजे हे लक्षात ठेवा. कारण कधी कोणतं लिखाण तुमचं कामाला येईल, कधी कोणत्या लिखाणाची गरज पडेल हे आपल्याला सांगता येत नाही. परंतु आजकाल आम्ही असे काही मोबाईल मध्ये अडकलोय पहा. सगळ्यांना माहिती ना मोबाईल घरी बघता. हा जो मोबाईल आहे की नाही, तो सगळ्यात जास्त तुम्हाला बुद्धीनं कमकुवत करतोय पहा. तुम्हाला अमेरिकेत काय चाललंय ते दिसतंय व्हिडिओ रील्सच्या माध्यमातून, तुम्हाला जगात काय चाललंय ते दिसतंय. पण स्वयंपाकघरात आपली आई काम करून थकली का, तिच्याशी थोडंसं बोललं पाहिजे, तिची मदत केली पाहिजे. घरातल्या भावंडांशी आपापसामध्ये संवाद साधला पाहिजे. हे मात्र हे मोबाईल शिकवत नाही आणि आपण तासंतास या यंत्रावरती बसून राहतोय पहा. हे यंत्र आपले डोळे खराब करतोय, आपली बुद्धी बधीर करतोय. आधी पाठांतर पहा आपलं किती उत्कृष्ट होतं. आम्हाला कविता इतक्या पाठ होत्या. आता मी तुम्हाला कणा कविता सांगते ना कुसुमाग्रजांची. गंगा माई पाहुणी आली गेली खेळत्या करावं, माहेर वाशिम पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, रिकाम्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. रिकाम्या हाती कशी जाईल ना, माहेर वाशिम पोरगी जर आली तर ते रिकाम्या हातून कशी जाईल, रिकाम्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत कसली चूल विजली होते नव्हते गेले, पाठवणीला डोळ्यामध्ये पाणी तेवढे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलवाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात पहा. त्यांनी कथा सांगितली ना त्याची, सगळं काही वाहून गेले सर, फक्त एक कारभारणी वाचलीये, तिला घेऊन आता लढतोय, कसा बसा जगतोय. असं म्हणताना सरांना काय वाटतं, हा इतक्या वर्षानंतर आलाय म्हणजे याला पैशाची गरज असेल पहा. हा व्यथा मांडतो याची म्हणजे याला काहीतरी मदत पाहिजे आपण, असं म्हणून सर खिशातून त्याला पैसे काढायला देतात बरं का, पैसे द्यायला जातात खिशाकडे हात घालून. तर तो काय म्हणते पहा, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला. मला ना या सगळ्या परिस्थितीशी संघर्ष देताना थोडं एकटेपणा वाटलाय सर, म्हणून तुमच्याकडे आलो. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. पहा, आपल्या गुरूंकडनं पैशाची अपेक्षा न करता फक्त गुरूंनी पाठीवरती थाप मारावी आणि चल लढ, तू 100% यशस्वी होशील असं गुरूंनी म्हणावं, ही अपेक्षा करणारा हा विद्यार्थी. आजकाल असे विद्यार्थी गुरूंकडे येत नाहीयेत आणि गुरुही अशी सक्षम पाठीवरची थाप देत नाहीयेत पहा. साने गुरुजी कमी झाले आणि नाणे गुरुजी वाढू लागले. मग नाणे गुरुजी वाढत असताना इंग्रजी भाषाच सगळ्यात मोठं जागतिकीकरणाचं माध्यम आहे असं सांगत इंग्रजी शाळा वाढू लागल्या. इंग्रजी शाळेतील इंग्रजी अभ्यासक्रमाची स्पेलिंग पाठ करण्यात आमचा विद्यार्थी मग्न झाला. त्याच्या पाठांतरामध्ये त्याचा वेळ जाऊ लागला. आतमध्ये काय उमलायलंय, कोणते विचार आतमध्ये प्रकट व्हायला लागले हे व्यक्त करायला त्याला माध्यमच राहिलेलं नाहीये. दुर्दैवाने नॉमिनल महाविद्यालय येत, नॉमिनल शाळा सुद्धा यायला लागल्या. विद्यार्थी शाळेत कमी ट्युशन मध्ये जास्त दिसू लागले आणि कुठेतरी आम्ही ही उमलणारी फुलं जी आहेत ती उमलायच्या आधीच
इतकं त्यांच्यावरती बर्डन द्यायला लागलो की ती सुकून चालली. एवढं जमलंच पाहिजे. अरे जागतिक स्पर्धेत जायचंय, डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, एवढं या वर्षी केलंच पाहिजे, एवढं व्हायलाच पाहिजे असं म्हणत 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 विद्यार्थी म्हणजे एक फुल पॅकेज झालाय. बा 10वी पर्यंत एवढं, 12वीला टर्निंग पॉईंट त्याचा. पालक सुट्टी घेतात आहोत, 10वीचं वर्ष लेकराचं मी हळदी कुंकू नाही ठेवणार आहे, डिस्टर्ब होतात. उलट हे सगळे उत्सव त्या लेकराची मदत घेऊन गेला की त्याच्यामध्ये कोणते गुण आहेत हे पालकांना कळू शकतं. पहा, तुम्हा चिमुकल्यांपेक्षा तुमच्यावरती जे ओझं लादत आहे त्या पालकांचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. पहा, कारण तुम्ही सगळी फुलणारी फुलं आहात आणि फुलणारी फुलं कशी असतात तर प्रत्येक गोष्टीला सकारात्मकरित्या घेतात. पहा, सकारात्मक चंचलता इतकी असते की 2 मिनिटं आम्ही शांत नाही बसू शकत. आम्हाला काहीतरी 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 प्रत्येक वेळी करायचं असतं. मग तुम्ही जे करता ते किती उत्तम असायला हवं याचा ध्यास प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. मला वाटतं कुसुमाग्रजांना त्यावेळी जर वि. स. खांडेकर म्हणाले असते हे काय लिहितोय सातत्याने, मी लिहून 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 म्हातारा झालो, याच्यात मला काही मिळालं नाही, तू अजिबात लेखन करू नकोस असं म्हणत म्हणत त्यांनी जर त्यांना नकारात्मक संदेश दिला असता तर कुसुमाग्रज घडले असते का? पण त्यांच्या कविता वाचून वि. स. खांडेकरांनी स्वतः सगळी जबाबदारी घेऊन विशाखाचं प्रकाशन केलं आणि विशाखाला समोर आणलं. एक उत्कृष्ट कवी, एक उत्कृष्ट नटसम्राट, एक उत्कृष्ट नाट्यकार, एक उत्कृष्ट लेखक या मराठी भूमीला साहित्य क्षेत्रात प्राप्त करून देण्याचं कार्य खांडेकरांचे म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यामधलं सुंदर जे नातं आहे हे सुद्धा या भावविश्वामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून भाषा जी आहे, पहा, एकदा आमच्या शेजारी जे इंग्रजी माध्यमाचे मुलं आहेत शाळेत जातात त्या काकू सहज आमच्या घरी आल्या आणि मग म्हणाल्या की उद्याच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे, तुमच्याकडे जर फेटा असेल तर तो द्या. मग मी तो फेटा देण्यासाठी त्यांना गेलेली असताना त्या लगेच त्या मुलाला बाजूला घेतल्या आणि अरे बाजूला हो इथे आणतायत म्हणाले. बघा मी आले आणि त्या म्हणाले की बाजूला, मी म्हणलं काय झालं तर ते म्हणे त्याला थोडंसं बाजूला केलं, किती अंत झाले तिथं मला कळेच ना. पहा काय झालं नेमकं. आणि मग मी बाजूला करून बघितले तर तिच्या छोट्या 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 काळ्या मुंग्या होत्या. अंत म्हणजे मुंग्या. माझ्या डोक्यात तेव्हा प्रकाश पडला की अरे 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 अरे. पहा, तुम्ही इंग्रजी माध्यमाची मुलं जातायत ना ती बाहेर नैवेद्य दे रे काय आली म्हणत नाही, काऊ आलाय. काऊ नैवेद्य खातो का? आपल्याकडे काऊ घास खातो, नैवेद्य खातो का काऊ? नाही ना. पण आम्ही असा काही शब्दांचा भडीमार करतोय की दुर्दैवाने ही शब्दच प्रचलित होत आहेत. मराठी भाषेतले मूळ शब्द जे आहेत ते मूळ शब्द जर जपायचे असतील तर मराठीतच बोलण्याचा आग्रह आपण केला पाहिजे. सुदैवाने अभिजात भाषेमुळे परिस्थिती बदलेल अशी आशा आपण करूया. अभिजात भाषेमुळे काय होईल तर इंग्रजी माध्यमातल्या शाळा ज्या आहेत तिथे कंपल्सरी आता मराठी शिकवावंच लागेल, हे लक्षात घ्या. आता ते कितपत दर्जेदारपणे हा उपक्रम राबवतील याच्यावरती सगळं ठरणार आहे. पण भाषा बोलत असताना त्या भाषेतला मतितार्थ लक्षात येण्यासाठी तुमची मातृभाषा जी आहे ती अतिशय उत्कृष्टरित्या तुम्ही बोलली पाहिजे, हे लक्षात ठेवा. हेच कुसुमाग्रज काय म्हणतात, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाले वारा, मेघासारखा भटनाटपणे गरजत राहा, सांग तिला मिठीत तुझ्या स्वर्ग आहे सारा. या मराठी मातीच्या मिठीतच सगळ्या स्वर्ग जर आपल्याला भेटणार असेल तर कशाला एक माध्यम म्हणून भाषेचा वापर करत असताना इंग्रजीचे पद छेपू नका, तिची गुलामगिरी करू नका. 150 वर्षापूर्वी आपण 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांच्या तावडीतनं 1947ला स्वतंत्र झालो. पण फक्त स्वतंत्रच आपण झालो, त्यांनी जे काही इथं रुजवलं होतं ते रुजवलेलं अजूनही आपण काढू शकलेलो नाहीये. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आता आलेलं आहे त्यातून बदल घडेल असा आशावाद आपण व्यक्त करूया. का
कवितेत पहा, तुम्हालाही ती कविता असेल. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. या मायभूमीचे उपकार जर आपल्याला फेडायचे असतील, ज्या भाषेमध्ये आपण बोलतोय, जी भाषा आपल्या घरात बोलली जाते त्या भाषेतनं व्यक्त होणं अतिशय गरजेचं आहे. ती भाषा जर सातत्याने बोलत गेला तर त्या भाषेचा विकास निश्चित आहे. भाषेला मरण नसतं हे लक्षात ठेवा. पण कधी ती सातत्याने बोलली गेली पाहिजे, ती सातत्याने वाचली गेली पाहिजे, ती सातत्याने लिहिली गेली पाहिजे. आणि ज्यांना अंतःकरण असतं, ती अंतःकरण असणारी माणसं मराठी भाषा समृद्ध करतात, मराठी भाषेतनं व्यक्त होतात, मराठी भाषा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात. कुसुमाग्रजांचं जे कार्य आहे, त्यांचं साहित्य तुम्हाला सहज उपलब्ध होईल. तुमच्या मॅडम सुद्धा म्हणजे एवढी सुंदर भित्तीपत्रकं तुम्ही केली आहे. या भित्तीपत्रकामधलं चित्र असेल किंवा त्याचं अक्षर असेल, अतिशय सुंदररित्या तुम्ही रेखाटलाय. भाषेमध्ये अतिशय वेगवेगळ्या गमती जमती आहेत पहा, खूप सुंदर गमती जमती आहेत. म्हणजे पहा, मराठी भाषा जी आहे त्यातल्या छोट्या छोट्या गमती जमती जर आपण सांगायला गेलो तर वेगवेगळ्या, म्हणजे भूमी बाळा मुले कृपाळा या दशकंठा मी नवरी, कमल नयन रघुराज धनुर्धर नवरा त्याचा मी नवरी. पहा, नवरी आणि नवरी असे दोन शब्द आहेत. वामन पंडितांनी लिहिलेले आहे, भूमी बाळा म्हणे कृपाळा या दशकंठा मी नवरी. भूमी बाळ कोण आहे? भूमीचं बाळ अर्थात सीता, वैदेही जिला म्हणतो आपण. ती जनक जननी काय म्हणते जनकाला? नृपाळा या दशकंठा मी नवरी. दशकंठ असलेल्या म्हणजे दशानन जो होता रावण, त्याला मी न करी, आलं का लक्षात? मी त्याला करणार नाही. भूमी बाळा म्हणे कृपाळा या दशकंठा मी नवरी, कमल नयन रघुराज धनुर्धर नवरा त्याचा मी नवरी. आता पुन्हा नवरी आलं, पण ते नवरी आणि हे नवरी दोन्ही वेगळे आहेत. कमल नयन रघुराज धनुर्धर, जो कमल नयन आहे, धनुर्धर आहे, अशा रामाची मी नवरी होणार. ती नवरी आणि ती नवरी यातला फरक आहे. मला वाटतं हे छोट्या छोट्या गमती जमती मराठी भाषेतल्या जर घेततात. मराठी भाषेमध्ये पहा, तो दगड, ती चिपरी, तो पराठा, ती चपाती, तो गुन्हा, ती चूक. म्हणजे जे जे भव्य आहे त्याला तो पुरुषार्थी आहे, आणि जे जे नाजूक आहे, छोट आहे, दुय्यम आहे त्याला ती सगळे शब्द बघा तुम्ही. आणि मग अशा शब्दांचा साठा जो आहे हा जर वाढवला, शाळेमध्ये वर्गातल्या वर्गापासून तुम्ही नुसत्या भेंड्या जरी खेळात ना मराठी भाषेच्या शब्दांच्या भेंड्या खेळायचं, त्याला वारं आला तर पुढचा शब्द सांगायचा. आणि मग अशा जर खेळात तर भाषा ही आपोआप समृद्ध होते. आणि तुमच्या चिमुकल्यांच्या तोंडात जर ती सातत्याने रेखाळत राहिली तर तिला भव्य दिव्यता आपोआप प्राप्त होते. पहा, कारण तुमच्या ओठांवरती जे गीत असतं ते देशाचं भवितव्य ठरवतं. शेवटी काय, जाता जाता खूप सुंदर सांगते. पहा, आज माझं बाळ पहिला पाऊस झेलून आलं. आज माझं बाळ पहिला पाऊस झेलून आलं. नकळत माझं मन आभाळाशी बोलून आलं. आभाळा आभाळा अशीच तुझी कृपा राहू दे. आभाळा आभाळा अशीच तुझी कृपा राहू दे. असेच 100 पावसाळे माझं बाळ पाहू दे. असेच 100 पावसाळे माझं बाळ पाहू दे. पहा, घरातला सगळ्यात चतुर, हुशार आणि मॅनेजमेंट फॅक्चर मध्ये उत्कृष्ट असणारा व्यक्ती म्हणजे आई. ही आई काय करते? माझं बाळ पहिला पाऊस झेलून आलंय, पावसात भिजून आलंय, पण तिला आता असं म्हणायचं नाहीये, देवा माझ्या लेकराला 100 वर्ष आयुष्य दे रे बाबा, असं नाही मागायचं त्या व्यक्तीला. ती काय म्हणते? आज माझं बाळ पहिला पाऊस झेलून आलं. नकळत माझं मन आभाळाशी बोलून आलं. आभाळा आभाळा अशीच तुझी कृपा राहू दे. तुझी कृपा राहू दे बरं का. आज पहिला पाऊस झेलून आलं ना माझं बाळ, तर 100 पाऊस झेलायला हरकत नाही ना. म्हणजे काय, ऑटोमॅटिक त्याला 100 वर्ष आयुष्य लाभणारच आहे. आणि मग आज तुम्ही मराठी भाषा अशीच समृद्ध करून बोलत राहा, मराठी भाषा जागवत राहा. बघा, निघून जातील इंग्रजीचे उन्हाळे आणि 100 वर्ष नव्हे 1000 वर्ष टिकून राहतील मराठीचे पावसाळे. 1000 वर्ष टिकून राहतील मराठीचे पावसाळे. मला वाटतं ही भाषा अशा पद्धतीने आपण बोलायला, अशा पद्धतीने या भाषेचा गौरव आपण
शाळेचे मनपूर्वक आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रमाकांत स्वामी सरांना विनंती करते की आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्राध्यापिका डॉक्टर शैलजा डांबरे मॅडम, विद्यालयातील पर्यवेक्षक श्रीमती सुनीता जाधव मॅडम, श्री गिरीश कुलकर्णी सर, श्री राहुल पांचाळ सर, सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, शैलजा डांबरे मॅडमनी आज ज्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो त्या विवा शिरवाळकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांच्या साहित्यामधून त्यांचा परिचय करून दिलेला आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचं आपल्या जीवनातलं महत्त्व, मातृभाषेचं महत्त्व, त्या भाषेचं सौंदर्य अतिशय खुबीनं तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं मॅडमने सांगितलेलं आहे. त्यांच्या परिचयात सांगितलं की त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसं मिळवलेले आणि त्यांचं सगळं भाषण ऐकताना तुम्हाला त्याचा परिचय सुद्धा झाला असेल. त्यांनी सगळं विस्तृत सांगितलेलं आहे, त्यामुळं वेगळं मी काही आजच्या दिवशी सांगावं असं अजिबात नाही. फक्त भाषेच्या अनुषंगानं माझं हे जे निरीक्षण आहे ते मी फक्त तुमच्यासमोर मांडणार आहे. कदाचित तुम्हाला सुद्धा तसंच वाटत असावं, त्याची प्रचिती काय आहे ते तुम्ही फक्त बघा. अलीकडे काय झालेलं आहे विद्यार्थ्यांनो, आपण फार घाबरलेलो पुढच्या जगण्याला. आपल्याला सगळ्याला वाटायला, विशेषतः हे जे जागतिकीकरण झालं ना, ज्याला इंग्रजीमध्ये आपण ग्लोबलायझेशन म्हणतो, तेव्हापासून तुमच्यापेक्षाही तुमच्या पालकांना अधिक वाटायला लागलंय की आपल्या मुलाला जर इंग्रजी भाषा नाही आली, त्याला इंग्रजी नाही कळली इंग्रजी, तर त्याचं जगणं अतिशय कठीण होईल. काहीही करून त्याला इंग्रजी शिकवायचं. त्याचा परिणाम असा झाला की इंग्रजी शाळा सुद्धा खूप वाढलेल्या आहेत. आपली शाळा ठरवली की स्थापनेला की मराठी माध्यमाचीच शाळा ठेवायची, पण ही सगळी बदललेली परिस्थिती, पालकांचा आग्रह बघून आपणालाही सेमी इंग्रजी करावी लागली. अर्धी 50% तरी आपणाला इंग्रजी स्वीकारावीच लागली. तसं पाहिलं तर चुकीचं काहीच नाही. इंग्रजी भाषा शिकायला पाहिजे का? निश्चित शिकायला पाहिजे. ती जागतिक भाषा म्हटलं जातं. जगातल्या सर्व भाषांमध्ये जे उत्तम आहे ते इंग्रजीमध्ये आहेच, पण इंग्रजीमध्ये जे सगळं उत्तम आहे ते जगभरच्या भाषेमध्ये असेल असं अजिबात नाही. म्हणून इंग्रजी शिकायला पाहिजे का? शिकायलाच पाहिजे. पण इंग्रजी शिकायला पाहिजे याचा अर्थ मात्र आपण असा काढलेला आहे वरचीवर की इंग्रजी आलं तरच ज्ञान प्राप्त होतं, अन्यथा नाही. हा एक आपला गैरसमज झालेला आहे. त्यातून आपला मला इंग्रजी येतं हे दाखवण्याचा अट्टहास इतका वाढला, आपला इतका वाढलेला आहे की तुम्ही लक्ष करा, बोलत असताना ना कुठेही बाहेर टीव्हीवर बघा, वेगवेगळे इंटरव्ह्यू बघा, पॉडकास्टमध्ये बघा, बोलणारी व्यक्ती अर्धे शब्द जवळजवळ इंग्रजी वापरते बोलताना. तुम्ही लक्ष करा. विशेषतः विशेषण आणि क्रिया विशेषण तर ठरलेलंच आहे. मराठी बोलणारी व्यक्ती नेमका इंग्रजी शब्द त्या ठिकाणी वापरते. आणि ज्याला अजिबातच येत नाही इंग्रजी, त्यालाही दाखवायची हौस असते मला इंग्रजी, म्हणून तो त्या ठिकाणी उभयान्वयी अभ्यास जे आहे ना तेवढा एकच शब्द इंग्लिशमध्ये येतो. खरं तर मला खूप अभ्यास करायचा होता, बट मला झोप आली, मी अभ्यास केला नाही. पुढचं मागचं काहीच माहित नसतं, फक्त बट एक शब्द माहित असतो. त्याला एक भीती असते की मी इंग्रजी शब्द नाही बोललो तर समोर सगळे आडाणी म्हणतील. परिणाम असा झालाय विद्यार्थ्यांनो, तुम्हाला इंग्रजीचं एवढं आकर्षण निर्माण झाल्यामुळं तुम्ही तुमची मातृभाषा जी आहे ना मराठी, त्याची प्रचंड हेळसांड करतायत, दुर्लक्ष करतायत.
त्याचा परिणाम असा झालेला आहे, तुम्हाला मराठी धड येत नाही आणि इंग्रजी तर नाहीच नाही. काम चालावं इंग्रजी बोललं ना व्यवहारापुरतं, याचा अर्थ तुम्हाला भाषा येते असं नाही. त्या भाषेचं जे वैशिष्ट्य असतं, त्या भाषेचं जे सौंदर्य असतं, ते तेवढं सहज समजणं सोपं नाही. आपण एखादा इंग्रजी शब्द अर्थ नाही कळला तर डिक्शनरी उघडतो. आता तर डिक्शनरी ठेवायची गरज नाही, गुगलवर सर्च केले की लगेच अर्थ सापडतो. पण तुम्ही बघा, तुमचे जे वाक्प्रचार आहेत, म्हणी ज्या आहेत, त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या शब्दकोशामध्येही शोधा आणि त्याचा अर्थ कळतो का बघा. तुम्हाला म्हणीतील सगळ्या शब्दांचे अर्थ लिहून काढा शब्दकोशातले आणि त्या म्हणीचा अर्थ कळतो का बघा. वाक्प्रचाराच्या सगळ्या शब्दांचा अर्थ लिहून काढा, अर्थ कळतो का नाही. भाषा समजणं, तुम्ही समजता तितकं सोपं नाही. पण आपण मात्र इकडे प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे. खरं तर भाषा तुमच्या मनातले भाव समोरच्या व्यक्तीला समजावून सांगण्याचं एक माध्यम आहे. समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचे ते एक माध्यम आहे. पण भाषेत काही संपूर्णच भाव व्यक्त होतच नाही का. तुम्ही एखादी व्यक्ती बोलत असताना तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ते अश्रू का येतात ते तुम्ही कधी शब्दामध्ये व्यक्त करू शकलात का. कितीतरी भाव आहेत त्याच्या पाठीमागे, तिथं भाषा सुद्धा कमी पडते. म्हणून भाषा ही तेवढ्या वरवरच्या नाहीत. म्हणून किमान एक भाषा तरी तुम्हाला अप्रतिम अचूक यायलाच पाहिजे आणि सगळ्यात सोपं माध्यम आहे मातृभाषा. एक ध्यानात ठेवा, ज्याला मातृभाषेचं परिपूर्ण ज्ञान असतं, मातृभाषा ज्याला उत्तम समजते, त्यालाच इतर भाषा व्यवस्थित समजतात. तुम्हाला मराठी धड समजत नसेल तर मी खात्रीनं सांगतो तुम्हाला इंग्रजी ही समजणार नाही. जर तुम्हाला मातृभाषाच कळत नसेल तर दुसरी भाषा कळण्याचा प्रश्नच नाही. मग तुम्ही चलता किती, काम चालावं इंग्रजी बोलता. आणि दुर्दैवानं सध्या तीच परिस्थिती आहे. सगळे घाबरलेले असल्यामुळं तुम्ही अर्धवट इंग्रजी बोलता. तुम्हाला वाटतं की मला थोडंसं इंग्रजी यायला लागलंय आणि आता मी बऱ्यापैकी ज्ञानी झालो. या भ्रमामध्ये मात्र खरं तर आपल्या आईला सोडून माझी आई म्हणून कुणाच्या तरी गळ्याला पडल्यानंतर त्या पाल्याची जी हेळसांड होईल ना, ती विद्यार्थ्यांना तुमची हेळसांड होत आहे. आता मॅडमनी उल्लेख केला, दामरे मॅडमनी, तारा भवाळकर मॅडम सर आपल्या मराठी विभागाने PDF भारती मॅडमनेच पाठवले. जवळजवळ 78 पेज आहेत. तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला दिशा देणारे जे आम्ही शिक्षक आहोत, तुमचे पालक आहेत, त्यांच्यासाठी ते बोलणार. म्हणून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे, तुम्ही इंग्रजी शिका, निश्चित शिका. उत्तम अध्यापक तुमच्यासाठी शाळेमध्ये आहे. आमचं प्रोत्साहन आहे, इंग्रजी शिका. ती जागतिक भाषा आहे, जगाचं सगळं ज्ञान मिळवा. याचा अर्थ तुम्ही मराठीकडे दुर्लक्ष करा असं अजिबात नाही. परिपाठामध्ये वगैरे बघतो तुम्हाला हे इंग्रजी शब्द डोक्यात काही बसल्यामुळे ना इतक्या साध्या तुम्ही चुका करताय. दिसायला साधी, प्रचंड मोठी. कारण तुमचं मराठी वाक्य पूर्ण बोलताना त्या वाक्यामध्ये लिंग आणि वचन याचा कुठेच काही वेळ राहत नाही. इंग्रजी शब्द डोक्यात असतो, त्याचं वचन लिंग लगेच बदलून टाकतं. ऐकताना वाटते की काय आपलं मराठी मुलांचं हे काहीच खरं राहिलेलं नाही. काहीही नाही. फक्त तुम्ही तुमच्या मराठी भाषेचा स्वाभिमान ठेवा. म्हणा जवळजवळ 8-8.5 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. तुम्हाला वाटलं पाहिजे ही मातृभाषा माझी आहे, मला मराठीचं उत्तम ज्ञान आहे आणि मी मराठी सुद्धा अतिशय उत्तम बोलू शकतो आणि मला मराठी उत्तम बोलायचे. असा जरी आजच्या दिवशी निश्चित नाही तर संकल्प जरी केलात ना, तर आजचा दिवस आपण साजरा केल्याचं खरं तर सार्थकी लागेल. आज शैलजा दामरे मॅडम या ठिकाणी आल्या, खरं तर एवढ्या व्यासल असलेल्या. पण मी सांगतो की त्यांना बोलवण्यामध्ये आजचं क्रेडिट मला 0 आहे. हे सगळं मराठी विभागाला आहे. कारण मराठी विभागानेच निमंत्रण दिलं. आल्या आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर मला कळलं की आपल्या विद्यार्थीनेच आज प्रमुख पाहुणे आहेत. खरं तर मला खूप स्वाभिमान वाटतो की ज्या विद्यार्थ्यांना मला शिकवायची संधी मिळाली, अशा कार्यक्रमासाठी मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्याची सुद्धा संधी मिळते.
कुणालाही अशा विद्यार्थ्याचा कुठल्याही शिक्षकाला निश्चितपणे अभिमान वाटेल. मी मॅडम आल्यावर सांगितलं असंच भारती पवार आहे. आल्यानंतरच कळलं, अरे तुझं आहे का म्हणलं इथं भाषण, तुला बोलवलंय का कॉम्प्युटरच्या तज्ञ. म्हणजे असे विद्यार्थी घडलेलं पाहून शिक्षकाला जो आनंद व्हायला पाहिजे तो आनंद मला देण्याची संधी शैलजा मॅडमने आज दिली. म्हणून विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक हार्दिक मनातून आभार मानतो. आणि तुम्ही मात्र मराठी भाषा उत्तम बोलण्याचा संकल्प करावा अशी तुम्हाला सूचना करतो. आजच्या विद्यार्थ्यांनी जे भित्तीपत्रक तयार केलेले आहे, अप्रतिम असं चित्र काढलेले आहे. आज कुणीच म्हणणार नाही की ते चित्र विद्यार्थ्यांनी काढलेले आहे. ते लिखाण असेल, हस्ताक्षर असेल. हस्ताक्षर स्पर्धेचे 2-3 लावले का सर तिकडे जवळ नंतर त्या मॅडमना दाखवायचे. पुन्हा तिकडचे आम्ही चित्र काढणार होतो. तर या दिनाच्या निमित्तानं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जे जे काही प्रयत्न केले त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि मराठी विभागाचं मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना राजभाषा आणि अभिजात भाषा मराठी दिनाच्या शुभेच्छा. आपल्या या विद्यालयात आज मराठी दिन साजरा होतोय यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या प्राध्यापिका शैलजा दामले मॅडम यांचे सर्वप्रथम मी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रमाकांत स्वामी सर, पर्यवेक्षक गिरीश सर, पर्यवेक्षिका जाधव मॅडम आणि पर्यवेक्षक राहुल पांचाळ सर यांचेही मी आभार मानतो. तसेच हे जे भित्तीपत्रक आणि विविध जे उपक्रमांमधून चित्र काढलेली जी मुलं आहेत त्यांना मार्गदर्शन करणारे मराठी शिक्षक आहेत या सर्वांचेही मी आवर्जून आभार मानतो. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका तसेच या कार्यक्रमासाठी मेहनत घेणारे कष्ट घेणारे मावशी आणि मामा आणि सर्व विद्यार्थी यांचेही मी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आणि संयोजकाच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.